ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली पिंकी मालीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात पिंकी मालींचाही मृत्यू झाला होता। बारामतीतल्या सहयोग निवासस्थानी माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पवार कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट। यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना बाबा आत्राम यांनी आदरांजली वाहिली। भारतातल्या पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर। पालघरमधल्या डहाणू रोडच्या 6व्या पर्वतीय बोगद्याचं खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामाची पाहणी। विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची उद्या दुपारी 2 वाजता बैठक। सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना बैठकीकरता हजर राहण्याचे समितीकडून आदेश। रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून 18 जणांवर तडीपारीची तर 1200 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 1500 परवानाधारक शस्त्र देखील पोलिसांकडून जप्त। पुण्यातल्या विमाननगर परिसरात एका तरुणाला 8 ते 10 जणांच्या टोळीकडून मारहाण। परिसरात सध्या भीतीचं वातावरण। पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही। पुण्यातील सिंहगड दंत महाविद्यालयाची संलग्नता रद्द। विद्यापीठ अधिनियमातील अटी शर्तींचा ठपका ठेवत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मोठी कारवाई। सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना। मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदासाठी युमनाम खेमचंद सिंग यांच्या नावाची घोषणा। विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतला निर्णय। मागील वर्षापासून मणिपूरमध्ये होती राष्ट्रपती राजवट। मेलबर्नच्या इंडियन कम्युनिटी सेंटरमधील महात्मा गांधींचा पुतळा चोरीला। व्हिक्टोरिया पोलिसांच्या नॉक्स क्राईम ब्रांचकडून चौकशी सुरू। चेन्नईमध्ये 29 ते 31 जानेवारी दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रॅक एशिया कप स्पर्धेत खारघरच्या आभा सोमनची चमकदार कामगिरी। 17 वर्षीय आभाने टीम स्प्रिंट प्रकारात जिंकलं सुवर्ण पदक, तर वैयक्तिक 200 मीटर स्प्रिंटमध्ये रौप्य पदकाची कमाई। या होत्या वेगवान घडामोडी। इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय 5:10च्या बातम्या।